तर आज रविवार म्हटलं की सुट्टी. सुट्टीत इतर लोक आराम करतात, पण माझं तसं नाही. मग मी चाललोय मोरायला, ती पण भाच्य सरकारला सोडायला. आपली मोना 7 कोटी हातात मोजत होती, तर बघतोय तर 70च रुपये. तेवढंच घेऊन निघालो आमच्या मार्गाला. आम्ही तिघं गाडीवरच्या येणाऱ्या वाऱ्याचा आनंद घेत पोचलो मायनीतल्या फॉरेस्ट पार्क जवळ. यात प्राणी आहेत की नाही ते तर नाही माहीत, पण बघायला बाहेरून भारी दिसतंय. मग आम्ही थांबलो धुळेसूर वडेवालेकडं. दुकानात एवढी गर्दी होती, त्यात तर निम्मी माणसं उभा राहून वडापाव खात होते. आणि त्यात आम्हाला नशिबानं जागा पण भेटली. आणि ही दोघं कॅमेरा पुढे आणलाय, पण असं लाजत होती काय जणू काय पोरगीलाच बघितलं. यांचं वडापाव एवढं भारी लागतंय ना, तर तुम्हाला पण नक्की खायला यायला लागतंय बघा. वडापाव खाऊन मग आम्ही आमचा मोराळ्याचा रस्ता धरला. रुपेशचं काही अटवान दाखवायचं बंद तर होतच नव्हतं. आम्ही मग घरी पोचलो. घरी आल्यावर पहिलं अथर्वनं मला पाणी दिलं. पाणी पिलो आणि मग कालूसोबत जरा खेळत बसलो. यो काय पंजा मारायचं बंद करत नव्हता. काळूसोबत खेळून झालं की म्हटलं निघावं. जरा दाजीशी बोलत बसलो. दाजी, रुपेश, अथर्व भेट घेऊन निघालो आपल्या घरी. उचलली गाडी, मग पोचलो मायनीत. मायनीतून न थांबता डायरेक्ट तरसवाडीच्या घाटावर पोचलो. मग जरा तरसवाडीच्या घाटावर थांबून मावळत्या दिवसाला बघितलं. गाडी चालवून तर वैताग आलता, पण जरा थांबून बरं वाटलं. मग घरी आलो आणि लगेच कपडे चेंज केले. घरातून सगळी पाहुणी आपापल्या गावी गेली आणि घर एकदम सुनं सुनं झालेलं. आपल्या रानात आज मेंढक्यांना बसवलेलं. म्हटलं उकरंड्यातलं खत टाकण्यापेक्षा असंच खत टाकावं. मग स्वतःला म्हणालो, पाहुणी काय येत राहतील, पण आपण आपलं काम करावं. आणि इथं घोडा मला भेटतोय आणि मी त्याला. म्हटलं ब्लॉग लय मोठं नको, तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगला.